विश्वकर्मा भगवान की जय। चार प्रकारचा उपदेश केला आणि आता भगवान परमात्म्याची भक्ती कशी करावी त्या भक्तीचे दोन प्रकार सांगितले, उपासनेचे दोन प्रकार सांगितले। एक निष्काम उपासना आहे आणि एक सकाम उपासना आहे। सकाम उपासना म्हणजे अंतःकरणामध्ये कामना धरून केलेली उपासना, तिला सकाम उपासना म्हणा। आणि निष्काम उपासना म्हणजे भगवान परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच इच्छा नाही, याला निष्काम उपासना म्हणायची। मग सकाम उपासनेचे वर्णन केलं। आपण प्रत्येक जण उपासना करतो, सकाम करतो। आपली प्रत्येकाची इच्छा असते, धनम दे, धान्यम देहि, पुत्रम देहि, हे सगळे आपली इच्छा आहे, आपली कामना आहे। वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये धनधान्य असलं पाहिजे, संपत्ती असली पाहिजे आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरी संतती ही असली पाहिजे। प्रत्येकाला वाटतं की नाही आपण करोडपती झालं पाहिजे का? कुणाला वाटतं भिकारी व्हावं? नाही। आपल्या कधीतरी मनामध्ये आले का बरं एक जर्मनची परात घ्यावी, निलंगेच्या बस स्टँडला बसावं आणि 1-2 पैसा द्या हो धर्माला, असं म्हणावं कधीतरी वाटलंय का? पण पैसा भेटावा प्रत्येकाला वाटलंय की नाही? संततीचंही तसंच आहे, प्रत्येकाला वाटतं संतती झाली पाहिजे, कुणालाही वाटत नाही की वांज राहावं, निपुत्रिक राहावं। ही सकाम उपासना आहे। मग उपासनेमध्ये आपल्याला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीनुसार उपासना केली पाहिजे। इथं शुकाचार्य महाराज सकाम भक्तीची, सकाम उपासनेचं चिंतन करतात। एखाद्याला वाटतं
आपल्याला संपत्ती मिळाली पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. कोणाची भक्ती करावी? लक्ष्मीची. लक्ष्मीची उपासना करायची नाही. लक्ष्मीची उपासना केल्याने पैसा मिळत नाही. मग पैसा जर भेटावा वाटत असेल तर कुबेराची उपासना करा. म्हणून बघा, दुकानदार आपल्या गल्ल्यामध्ये कुबेर यंत्र ठेवतात बघा, ठेवतात की नाही? कारण कुबेराकडे सगळी संपत्ती आहे. नवनिधी संपत्ती कुबेराकडे आहे. म्हणून कुबेराची उपासना करा संपत्ती करता. त्याचबरोबर एखाद्याला वाटत असेल स्वर्गाची प्राप्ती व्हावी, त्याने देवतांची उपासना करावी. एखाद्याला वाटत असेल आपल्याला मुलगा व्हावा, तर त्याने प्रजापतीची उपासना करावी. ऐकून ठेवा, हे सगळ्यांच्या कामाचं आहे. आपण आपल्याला पाहिजे एक आणि आपण उपासना करतो दुसऱ्याची. एखाद्याला वाटत असेल आपल्याला आयुष्य वृद्धी झाली पाहिजे, निरोगी आयुष्य मिळालं पाहिजे, त्याने अश्विनी कुमारांची उपासना करा. कारण अश्विनी कुमार हे देवतांचे वैद्य आहे, त्यांची उपासना करा. पुढे सांगितलं, एखाद्याला वाटत असेल आपल्याला सौंदर्यवान रूपवान व्हायचे, तर त्याने उर्वशीची उपासना करा. कारण उर्वशी सगळ्यामध्ये सुंदर आहे. जसं जगामध्ये सुंदर पाठीमागे मिस वर्ल्ड झाली बघा, कोण? तिचं नाव घेऊ नये पण सांगतोय फक्त. ती जसं मिस वर्ल्ड आहे की नाही, तसं उर्वशी सगळ्या जगातली म्हणजे त्रैलोक्यातली सुंदर स्त्री आहे, तिची उपासना करा. एखाद्याला वाटत असेल आपल्याला सुंदर बायको भेटली पाहिजे किंवा सौंदर्य किंवा सुंदर बायको भेटली पाहिजे, त्याने उर्वशीची उपासना करा. एखाद्याला वाटत असेल की आपल्याला विद्या प्राप्त झाली पाहिजे, त्याने भगवान शंकराची उपासना करा. गणपती बाप्पाची आणि सरस्वतीची उपासना करून विद्या प्राप्त होणार नाही. मग तुम्ही शंकराची उपासना करा. कारण सगळं ज्ञान विद्या हे फक्त भगवान शंकरापासून निर्माण झाले. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. एखाद्याला वाटत असेल, आता हे सगळ्यांना गरजेचं आहे बघा. एखाद्याला वाटत असेल पती पत्नीमध्ये आपल्या कधीच भांडणं होऊ नये, वाटतंय ना तुम्हाला? सांगू का? मग भांडणं होऊ नये असं वाटत असेल तर त्याने भगवान शंकराची आणि पार्वतीची उपासना करा. अर्ध्यांगी पार्वती, भगवान शंकराची आणि पार्वतीची किंवा विष्णू लक्ष्मीची, दोघात जोडीची पूजा करायची, एकट्याची करायची नाही. दोघांची जर पूजा केली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल, कधीच भांडणं होणार नाही. पार्वतीची आणि शंकराची उपासना करा, लक्ष्मीची उपासना करा, विष्णूची. आणि एखादीला जर वाटत असेल आपल्या घरी भांडणं झाले पाहिजे, असे काही गिराईक असतात. सांगू का भांडणं झाल्याचं? सांगूनच टाकतो. एखादीला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये भांडणं झाले पाहिजे, नवरा बायकोचं बिघडलं पाहिजे, तर त्याने त्या माऊलीने लक्ष्मीच्या बहिणीची उपासना करा. लक्ष्मीची बहीण माहित आहे का? हा, नाही माहिती? माहित आहे का? मोठ्याने नाव घेऊन लागते तिथं. असं या ठिकाणी वर्णन केलं. आणि ज्यांना निष्काम उपासना करायची त्यांनी काय केलं पाहिजे? अकाम सर्व कामो मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परः. त्या भगवान परमात्म्याची, निष्काम असलेल्या भगवान परमात्म्याची, अकाम असलेल्या भगवान परमात्म्याची उपासना करावी, मोक्षाची इच्छा करावी. मग त्याची उपासना करत असताना काय केलं पाहिजे? डोळ्यांनी त्याचंच रूप पाहिलं पाहिजे,
त्याच्याने डोळ्याने रूप पाहिलं तर डोळ्याची सफलता आहे, कानाने त्याचं श्रवण केलं तर कानाची सफलता आहे, हाताने टाळी वाजवली तर हाताची सफलता आहे, पायाने त्याच्या तीर्थक्षेत्राकडे गेलो तर पायाची सफलता आहे. म्हणून त्याची उपासना करावी, मनाने त्या भगवंताचं चिंतन करावं. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. घेई 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 रे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बोला